मधला दिवस आहे 90 दिवस कंप्लीट झालेत आम्हाला. आणि सध्या सकाळी सकाळी पाऊस बघा एकदम जोरात सुरू झालाय. आम्ही आलोय नवीन पार्किंग मध्ये. आता जिथे बोट हाऊसचं सगळं डिसाईड करतात कितीला काय रेट वगैरे, आणि सोबत सोबत पिल्लूचा नाश्ता पण चालू आहे. तर आम्ही चाललोय आता हाऊस बोट मध्ये आणि मग पुढे ते आम्हाला मध्ये घेऊन जातील. तर आता इथे जरा 5 मिनिटं थांबलोय आणि तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ बघायचा असेल ज्याच्यामध्ये मी सगळे चार्जेस एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी तिथे टाकणार आहे. तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जा तिथे, कारण ह्या इन्स्टावर एवढ्या छोट्या ब्लॉग मध्ये मला संपूर्ण गोष्टी नाही सांगतायत. चला, बोट सुरू झाली आहे आणि बोट सुरू मध्ये आमचं आता फोटोशूट पण सुरू होतं. त्यानंतर रील्स बनवणं, भरपूर गोष्टी चालू होत्या कारण नेचरच एवढं सुंदर होतं. आणि हे जे बोट हाऊसमधून जे आपल्याला घेऊन जातं साईडला भरपूर घरं तुम्हाला दिसतील. आणि हे जे लोकेशन दाखवत होतं हातो दादा, तर इथे ते जिया जले जान जले ते गाण्याची शूटिंग पण झालेली आहे. आणि त्यानंतर ह्या पाण्यामध्ये असे काही घरं आहेत की ज्यांना रस्ता ऑप्शनच नाही आहे, म्हणजे जे बाईक वगैरे त्यांच्या घरापर्यंत जात नाही, त्यांना बोटवरच जावं लागतं काही पण छोटं सामान जरी आणायचं असेल तरी. आणि हे पुढे आम्ही आल्यानंतर हे असे मुलं होते छोटीशी बोट घेऊन, त्यांची प्रॅक्टिस चालू होती जी की केरळमध्ये ओणम सण असतो ना तेव्हा बोटीची रेस असते, तर त्या रेसची ते प्रॅक्टिस करत होते. मग आम्ही त्यांना परत सांगितलं आम्हाला करून दाखवा, मग ते आम्हाला करून दाखवत होते. हे बघा, आणि खूप एनर्जी लागते ही गोष्ट करायला. एकदम छोट्याशा बोटमध्ये ते प्रॅक्टिस करतात. मग त्यांचं बघून आमच्या यांना पण इच्छा झाली करायची, ते हे पण गेले खाली बोटमधून उतरून, ते पण करतायत. सांगतायत कसं करायचं वगैरे, भरपूर एनर्जी लागते त्याला. आणि ह्या अजून इथे अशी गोष्ट आहे की काही मुलं शाळेमध्ये जातात ना, तर इथे स्कूल बोट पण आहेत ज्या बोट शाळेतल्या मुलांना घेऊन जातात. त्यानंतर हॉस्पिटल आहेत. मग असा सनसेट झाला पुन्हा. आम्ही 5 तासांसाठी बोट बुक केली होती. ओके, आलोय आम्ही हाऊस बोटमध्ये फिरून. रात्रीचे 8 वाजलेत. आता थकलोय खूप. डिनर करू आणि झोपून घेऊ. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. गुड नाईट.